नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे पहलगाम. नेहरू मोठे की लोक मोठे? मित्रहो, पाकिस्तानला जन्माची अद्दल घडेल असा धडा शिकवला पाहिजे अशी लोकभावना आहे, सार्वत्रिक भावना आहे. पण या निमित्तानं हिंदूंची मानसिकता सुद्धा बदलायला पाहिजे आणि ती नकारात्मक आहे ती सकारात्मक व्हायला पाहिजे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होईल, मराठ्यांनी टिपू सुलतानाला मारलं, पण टिपूनी ज्यांना बाटवलं होतं, हिंदूचे मुसलमान केलं होतं, असे हजारो हिंदू मराठ्यांचा सरसेनापती हरिपंत फडके यांना विनवणी करून सांगत होता की आम्हाला हिंदू करून घ्या, आम्हाला मुसलमान म्हणून राहायचं नाहीये. त्याचं महत्व त्यावेळेला लक्षात आलं नाही आणि ते काम तसंच अपुरं राहिलं. त्यामुळे पाकिस्तानवर केवळ सैनिकी विजय मिळवून चालणार नाही, हिंदूंची मानसिकता होकारात्मक, सकारात्मक, असर्टिव्ह, आग्रही झाली पाहिजे. आपण त्या दृष्टीनं या घटनेकडं थोडक्यात पाहू. काश्मीर विधानसभेमध्ये या पहलगामवर एक ठराव झाला. त्यावेळेला काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे म्हणाले, हे जे पर्यटक आले होते पहलगामला, त्यांच्या सुरक्षिततेचं दायित्व माझ्यावर होतं, ते मला नीट पार पाडता आलं नाही, याबद्दल मी माफी मागतो. अहो, ही केवढी तरी मोठी क्रांती आहे. कारण शेख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्लांचे आजोबा, यांनी काश्मीर मधून हिंदूंनी बाहेर पडावं यासाठी आंदोलन केलेलं आहे. काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांना हाकलवून दिलेलं आहे नेहरूंच्या मदतीने. ओमर अब्दुल्लांचे वडील फारुख अब्दुल्ला, ते तर एकदा असं उघडपणे म्हणाले, ते जे काश्मीरी पंडित गेले काश्मीर सोडून, त्यांना तुम्ही परत येण्याचं आवाहन का करत नाही, असं मला लोक विचारतात. हो, मी त्यांना सांगितलं होतं का जा म्हणून? ते त्यांच्या पायानी गेलेले आहेत, त्यांच्या पायानी त्यांना हवं असेल तेव्हा ते येतील, असं फारुख अब्दुल्ला म्हणालेले आहेत. आणि काश्मीरमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होतात त्याविषयी शेख अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला यांनी कधी खंत व्यक्त केलेली नाही. हे पहिल्यांदा ओमर अब्दुल्ला असं म्हणतायत की मी माफी मागतो, त्यांच्या सुरक्षिततेचं दायित्व माझ्याकडे होतं. याचं कारण नेहरू महिमा, नेहरू पर्व संपलंय आणि मोदी पर्व सुरू झालंय, याची जाणीव संबंधित लोकांना हळूहळू होते आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या खिळखिळ करा आणि बरंच काही ते बोललेत. ते देखील मोदी युग सुरू झालंय ही चाहूल असदुद्दीन ओवैसीना लागलेली आहे. आणि असे अनेक घटक आहेत मुसलमानांमध्ये की ज्यांना काळ पालटतोय याची जाणीव हळूहळू होते. आणि हे एकदम होणार नाहीये, परिवर्तन हळूहळू होणार आहे. त्याची हिंदूंना मात्र जेवढी व्हायला हवी तेवढी जाणीव होत नाहीये. कारण आहे त्याचं, हिंदूंना संघर्ष नको असतो, त्यांना शांतता हवी असते. त्यामुळे ते पटकन एखाद्या उदाहरणावरून निष्कर्ष काढतात आणि आपल्याला हवी आहे तशी परिस्थिती निर्माण झाली अशी एक त्यांची बोळसट आशावादी प्रवृत्ती निर्माण होते. आता परवा पहलगामला 22 एप्रिलला जे हत्याकांड झालं त्यात आदिल नावाचा एक तो घोडेवाला मुसलमान तोही आहे. तो या आतंकवाद्यांना म्हणत होता, अहो हे आमचं
गिराईक आहे, हे आमचे पाहुणे आहेत, यांना कशाला मारता असं म्हणून त्यांनी त्या बंदुकीला हात घातला अडवण्यासाठी, त्यामुळे त्याला मारला. त्यावरून हिंदू सर्वसाधारणपणे निष्कर्ष काय काढतात? बघा, मुसलमानात सुद्धा चांगले लोक आहेत की नाही. आपण उगाच गैरसमज करून घेतो. सगळेच मुसलमान काही वाईट नसतात. आता सर्वसाधारणपणे ही प्रतिक्रिया बरोबर आहे, पण सर्वसाधारणपणे ही प्रतिक्रिया चूकही आहे. हीच प्रतिक्रिया वेगळ्या भाषेत कशी मांडता येईल? मुसलमानांमध्ये इतकी वर्ष आपल्या बरोबर राहतायत ते हिंदूंबरोबर, पण एकच आदिल त्यांच्यात निर्माण होतो. अशा आदिल घोडेस्वारांची त्याची जी मनोभूमिका आहे, कशाला हिंदूंना मारता असं वाटणाऱ्या मुसलमानांची संख्या वाढायला पाहिजे. ती कशी वाढेल? त्या दृष्टीनं आपण काहीतरी प्रयत्न करूया, अशी प्रतिक्रिया व्हायला पाहिजे. पण त्याच्यात कृती आली, कृती प्रवणता आली, आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागेल. त्यात हिंदूंना आळस आहे. त्यावेळी हिंदू पटकन आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे सोयीस्कर निष्कर्ष काढतो की बघा, मुसलमानांमध्ये पण चांगली माणसं आहेत, आपण उगाच काहीतरी चुकीचे ग्रह करून घेतो. हे एक मी उदाहरण दिलं. आता पर्यटन हा विषय घेऊ. काश्मीरमध्ये पहलगाममुळे पर्यटन असं ओस पडले असं होता कामा नये. पर्यटनाचा व्यवसाय व्यवस्थित चालला पाहिजे. त्यासाठी मग लोक आता वेगवेगळे आवाहन करतायत, चला काश्मीरला, थांबू नका. त्यासाठी तिथला पर्यटन व्यवसाय बंद होऊ नये. ते गरीब लोक आहेत, त्यांच्या पोटापाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे असं आवाहन केलं जात आहे. काश्मीरियत आपल्याला जपली पाहिजे म्हणून पर्यटन करूया असं आवाहन केलं जात आहे. हे आवाहन सर्वसाधारण मानवतावादी दृष्टिकोनातून बरोबर आहे. अहो, पण हिंदू हित आणि मानवतावादी दृष्टिकोन हे सारखेच असताना अनेक वेळा असा जो मानवतावादी दृष्टिकोन आपण घेतो तो हिंदू हिताच्या विरुद्ध जातो. म्हणून आतापर्यंत धोरण काय होतं? काश्मीरियत मध्ये काय धोरण होतं? काश्मीरियत होती. काश्मीरमधली संस्कृती काय? काश्मीरियत. असं तो विश्वनाथ प्रताप सिंग ते म्हणत होते, अटल बिहारी वाजपेयी म्हणत होते, सगळेच म्हणत होते. ती काश्मीरियत जी होती, हिंदू मुस्लिम सलोखा म्हणजे काश्मीरियत, तो कसा होता? हिंदू मुसलमानांना घाबरून होते. मुसलमानांना हिंदूंना काय वाटतं याची पर्वा नव्हती. आता तसं नाही होणार. आता काश्मीरियत कधी स्थापन होईल? हिंदूंचा स्वामी म्हणून या देशावर अधिकार आहे. ते हवं तेव्हा काश्मीरमध्ये जाऊ शकतात, काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करू शकतात. याला जेव्हा तिथल्या स्थानिक मुसलमानांची मान्यता मिळेल त्यावेळेला काश्मीरियत खऱ्या अर्थानं स्थापन होईल. हिंदू हे शत्रू आहेत ही भावना काश्मीरमधल्या मुसलमानांनी सोडली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आतंकवाद्यांची, हिंदूंची नव्हे आतंकवाद्यांची पटकून वागलं पाहिजे. तर ती काश्मीरियत स्थापन होईल. आणि त्या दृष्टीनं पर्यटन, त्यांचे उपाशी ते लोक मरतील, त्यांचं पोट पर्यटनावर अवलंबून आहे, त्यांची काळजी हिंदूंनी करू नये, त्यांचं पोट ते व्यवस्थित भरतील. हिंदूंनी पर्यटन करायचंय ते कशासाठी? काश्मीरमध्ये जायचं ते कशासाठी? 26 लोक मारून काही होणार नाही. आम्ही 26 लाख लोक येऊ, कारण काश्मीर हा आमचा आहे हे सिद्ध करण्यासाठी. अशी कितीतरी हत्याकांड झाली तरी आम्ही काश्मीरवरचा अधिकार सोडणार नाही. काश्मीरमध्ये आम्ही येत राहणार म्हणजे राहणार. काश्मीरमध्ये आम्ही उद्योगधंदे स्थापन करणार. मी एकदा गप्पा मारताना हा विषय बाळासाहेब ठाकरेंशी व्यवस्थित बोललो होतो आणि काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या कशी वाढवता येईल, त्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल याची आम्ही चर्चा सुद्धा केली होती. पण आता तो व्हिडिओचा विषय नाहीये. पण काश्मीरकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, त्या दृष्टीनं हिंदूंची मानसिकता आपल्याला बदलायला हवी आहे. आता गंमत पहा,
की हे जे पाकिस्तानचे आतंकवादी आले, त्यांनी धर्म विचारला आणि तो मुसलमान नाही हे लक्षात आल्यावर त्याला ठार मारलं. म्हणजे जो मुसलमान नाही त्याला काश्मीरमध्ये प्रवेश नाही. क्विट काश्मीर असंच या मोहिमेचं नाव आहे की नाही. मग ही मोहीम काय आत्ता सुरू झाली आहे का? नाही. कधी झाली ते तुम्हाला सांगतो. मला आठवतं ते असं 1942 मध्ये गांधींनी क्विट इंडिया मुवमेंट सुरू केली मुंबईतून. चले जाओ, छोडो भारत. त्या छोडो भारतचं तोडो भारत होणार आहे असं सावरकर म्हणाले होते. तुम्ही नीट जर वागला नाही, तुमची मानसिकता अशी सकारात्मक राहिली नाही तर छोडो भारतचं तोडो भारत होईल असं ते म्हणाले होते. त्यावेळेला गांधीचं छोडो भारत ब्रिटिशांना म्हणतायत आणि मग काही संस्थानांमध्ये राजकोट वगैरे तिथल्या संस्थानिकांनी, ते हिंदू संस्थानिक होते, त्यांनी त्यागपत्र द्यावं आणि आपली सगळी संस्थानं जी आहेत राजकीय सत्ता ती जनतेच्या हाती द्यावी, लोकशाही स्थापन करावी म्हणून चळवळी सुरू झाल्या. तशी शेख अब्दुल्लाने काश्मीरमध्ये क्विट काश्मीर अशी चळवळ सुरू केली. ती महाराजा हरिसिंगाविषयी किंवा तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती. हिंदूंना देखील क्विट काश्मीर अशी धमकी देण्यात आलेली होती. त्यामुळे महाराजा हरिसिंगांनी शेख अब्दुल्लांना अटक केली. तेव्हा चिडून नेहरू काश्मीरमध्ये गेले. त्यांच्यावर बंधन होती ती जुगारून. तेव्हा आता मग त्यांना अटक झाली तर काय, आणि मग एक मोठा पेच प्रसंग निर्माण होणार वगैरे. त्यामुळे काँग्रेसने आवाहन केले नेहरूंना. ते काय आहे पहा, काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. मौलाना अबुल कलाम आझाद हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. गांधींनी स्वतःच्या हस्ताक्षरात एक ठराव लिहून दिला आणि तो मौलानांनी वाचून दाखवला. तो काँग्रेसचा ठराव आहे की जवाहरलाल नेहरू, तुम्ही नका तिथे अडकून बसू त्या प्रश्नात. तुम्ही या, परत या, कारण तुमची इथे गरज आहे. भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे आणि तुमच्या नेतृत्वाची आम्हाला आवश्यकता आहे. काश्मीरचा प्रश्न जो आहे ना, तुमच्या मनात काश्मीरचं जे व्हायला हवं आहे तेच काँग्रेस मान्य करील, स्वीकारेल. काँग्रेसला वेगळं धोरण नाही. जे नेहरूंचं काश्मीर विषयीचं धोरण तेच काँग्रेसचं काश्मीर विषयीचं धोरण राहील. काँग्रेसला स्वतंत्र धोरण असणार नाही. तेव्हा तुम्ही परत या आणि तुम्हाला पूर्ण अधिकार दिलेले आहेत काश्मीरचे, त्यात काँग्रेस ढवळाढवळ करणार नाही असा काँग्रेसचा ठराव आहे. ही गंमत आहे. आता काय आहे पहा, आत्ता ती जी परिस्थिती आहे म्हणजे काँग्रेसनं पक्ष मोठा की एक व्यक्ती मोठी असा जेव्हा पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा ती व्यक्ती मोठी. पण ब्रिटिशांचा अनुग्रह होता, गांधींचा अनुग्रह होता आणि लोक जे स्वातंत्र्यासाठी आंदोलन करत होते, प्राण देत होते, अंदमानात जात होते, त्यांना दुय्यम महत्व दिलंय. आणि काश्मीर हा भारताचा मुकुट आहे. त्या विषयात नेहरू म्हणतील त्याप्रमाणे होईल. म्हणजे या सगळ्या पहलगाम पासून सगळ्या आधीच्या हत्याकांडांना आणि याला जबाबदार कोण आहे हे आता लोकांच्या हळूहळू लक्षात येईल. काश्मीरचा प्रश्न हा लोकभावनेच्या प्रमाणे, लोकभावनेला मान देऊन काश्मीरच्या प्रश्नाकडे काँग्रेसनं लक्ष दिलेलं नाही. आता या विषयामध्ये नेहरूंच्या इच्छेनुसार काश्मीरचा प्रश्न सोडवला गेलेला आहे आणि हे आता मोठं परिवर्तन होत आहे. आता नेहरू नाही, आता मोदी. आणि मोदी हे 140 कोटी जनतेच्या भावना लक्षात घेऊन राजकारण करतायत. आता हे शरद पवार आणि वडेट्टीवार
पहलगाम संबंधात काही विधानं करता आहेत, त्यांच्यावर भाष्य करावं हे आपल्या कपाळी भोग आहेत. याचीच कित्येक वेळेला मनाला लाज वाटते. आणि काय हे आपल्या भाग्यात आहे की अशी माणसं आपल्याला भेटावी आणि त्यांच्यावर आपल्याला बोलायची पाळी यावी. तेव्हा हिंदूंची मानसिकता बदलायला पाहिजे. केवळ सैनिकी विजय पाकिस्तानवर मिळवून जे काही साधलं जाईल त्यापेक्षा कितीतरी मोठं परिवर्तन हिंदूंनी मानसिकता बदलली तर होईल, हे मला सांगायचं आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.